नमस्कार, मी JKM झोन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला फक्त 4 टक्सावालं साधं तर त्यासाठी मी साधं ब्लाऊज घेतलं आणि कपडा डबल घडी करून घेतलेला आहे। आणि फक्त जे काजेची बाजू असती आयची काजे गुंड्या असतात ना, तर त्या काजेची बाजू धरायची आणि मोंड्यापर्यंत माप घ्यायचे एक साईडचं। तर 10.5 माप आहे बघा। आता उंची मोजते। मला ह्याच्यामध्ये आहे ना मापापेक्षा 1 इंच मला वाढवायचं आहे जास्त। तर 14.25 उंची आहे। 14.25 उंची आहे तर 15.25 ठेवायची, पण 1 इंच वाढवायचं आहे मापापेक्षा। पण मला आणखीन 1 इंच वाढवायचं आहे म्हणून मी 16.25 ठेवणार आहे। 14.25 आहे तर 15.25 ठेवायची आणि 1 इंच वाढवायचं आहे म्हणून मी 16.25 घेणार आहे। 16.25 उंची घेतली आहे मोजून। आता 10.5 रुंदी आहे, तर 10.5 तयार 10.5 आहे आणि 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे। तर मी आता फक्त 10.5 घेतलेलं आहे। ह्याच्यानंतर 1.5 इंच मी मोजणार आहे। आता मी 1.5 इंच फिटिंगसाठी मोजणार आहे, जास्त ठेवायचे फिटिंगसाठी। आता शोल्डरचं माप घ्यायचं आहे। तर शोल्डर एकदम ब्लाऊज एकदम खालची गुंडी वरची गुंडी किंवा हुक असेल तर खालचं हुक वरचं हुक लावून असं व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे पहिले। असं इकडं तिकडं झालं नाही पाहिजे व्यवस्थित, कारण गळ्याचं माप घ्यायचं आहे शोल्डरचं। जो मधला बाजू आहे त्या मधल्या बाजूची माप घ्यायचं आहे। 4.5 माप येतं आहे आणि गळा 5.25 आहे। गळा 5.25 आहे तर अर्धा इंच जास्त ठेवायचं आहे, 5.25 ठेवायचं आहे। आता हे शोल्डर 4.5 आहे तर ह्याच्यामधलं अर्ध करायचं आहे। 4.5चे अर्ध 2.25, 2.25चं माप घेतलं आहे मी। आता जे वरचं हे शोल्डरचं ते शोल्डर गळ्यापासून गळा ठेवायचा आणि जितकं शोल्डरची पट्टी आहे तितकं माप घ्यायचं बरोबर। आणि पुढं थोडं शिलाईमध्ये दाबायसाठी थोडंसं पुढं जास्त ठेवायचं, 1-2 ह्याचं 1-2 काडी जास्त ठेवायचं आहे फक्त। आणि खाली 5.5चा मोंडा आखून घेतला आहे। बाईचं माप जाड असो किंवा बारीक असो 5.5च मोंडा घ्यायचा आहे। आता मागच्या गळ्याची उंची मोजू। मागच्या गळ्याची उंची 6.5 आहे। 6.5 आहे तर 7 घेतला आहे, अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे। हा पाठीमागचा भाग काढते मी आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा गोल। आणि हे जे चेक्स आहे ना त्याच्यामधून फक्त 1 इंचाला 1 मार्किंग करायची आणि 2 इंचाला 1 मार्किंग करायची। ही 2 इंचाची मार्किंग, ही 2 इंचावाली आहे। तो पुढचा मागचा भाग आणि जो जास्त खोल आहे तो पुढचा भाग आहे। आता कापून घेऊ। जो पुढचा भाग आहे ना तोच कापायचा आहे, कारण जो खोल भाग आहे तो आपल्याला पुढच्या भागात कापायचा आहे। हा मागचा भाग कापून झाला। आता हाच मागचा भाग दुसऱ्या कपड्यावर ठेवून कापायचा आहे पुढचा भाग।
बरोबर ठेवून बरोबर आखून घ्यायचं आहे पहिले. आणि उंचीला पुढच्या भागाला टक्स आहे ना 4 टक्स, तर टक्सामध्ये कपडा अटतो म्हणून 1 इंच जास्त ठेवायचं आहे. परत पुढचा भाग, पुढचा गळा 5.5 आहे. अर्धा इंच तिकडून 1 इंच जास्त ठेवायचे उंचीला. आणि त्या बाजूनी जो सुट्टा भाग आहे साईडचा भाग, तिथून अर्धा इंच जास्त ठेवायचं आहे. पाठीमागच्या भागापेक्षा साईडला अर्धा इंच जास्त वाढवायचं आहे आणि उंचीला 1 इंच जास्त वाढवायचं आहे. हे ब्लाऊज मी शिवून पण दाखवणार आहे, पण व्हिडिओ मोठी होईल म्हणून एका ह्याच्यात कटिंग दाखवणार आहे. 2 भाग कटिंगचे करणार आहे आणि 3 भाग मी शिवायचे करणार आहे, व्हिडिओ मोठी होईल म्हणून. हा पुढचा भाग मी गोल जास्तीचा कापलाय. जो पहिले आपण 1 इंचावर ठेवलेला होता तो जास्ती 1 इंचावर कापून घ्यायचा आहे. आता साईडनी 4.25 इंच ठेवायचं आहे रुंदी, टक्स मारायसाठी 4.25 इंच. टक्स 3.5 इंचाचं उंची ठेवणार आहे. टक्स मारायसाठी उंची 3.5 इंच. आणि जिथं त्याच्याच लेवलला बरोबर 1.5 इंचावर टक्स एक मारायचा आहे आडवा. या बाजूनी 3 इंच घ्यायचं आहे आणि त्याचं मार्किंग असं क्रॉस गेलं पाहिजे. आणि इथं जे मध्ये खड्डा कापला आहे त्याला 1 इंच सोडून तिथून मार्किंग करायचं आहे. जे मध्यभागी खड्डा जो कापला तिथून 1 इंचाची मार्किंग करून त्याचं क्रॉस खाली मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पण क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. हे तुमच्या अंदाजाने ठेवू शकतात, तुम्हाला जितकं ठेवायचं तितकं. जितकं लांब बी ठेवू शकतात, छोटं बी ठेवू शकतात. ह्याच्यात काही माप नाही आहे. आणि जो खालचा टक्स आहे तर त्याला 1 इंचानी जास्त मारायचा आहे. शिवून पण दाखवणार आहे मी ते तुम्हाला ब्लाऊज. अर्धा इंच इकडून आणि अर्धा इंच इकडून. मध्ये खाचे पाडून घ्यायचे मार्किंग करून. आता ह्याला दोन्ही साईडनी उघडं करणार आणि आतल्या बाजूनी त्याला हे करणार. जे खाचे पाडलेले आहेत त्याला रेषा मारून घेणार, जशा वरती मारल्यात तशा. हे असं केल्याने पूर्ण खडूची मार्किंग त्याच्यावर उठते. त्याला फक्त आखून घ्यावा लागतो नंतर.